मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सोबत घेण्यासाठी ठाकरे आग्रही, उद्धव ठाकरे काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती, तर मनसेसोबत जाण्यास काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा नकार। मुंबई महापालिकेसाठी आज मनसेची महत्त्वाची बैठक, जागा वाटपाबाबत बैठकीत चर्चा होणार। आणखी जागांकरता मनसेची पक्षांतर्गत चाचपणी सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक आज एकाच मंचावर येण्याची शक्यता। नेरूळमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शिंदे नाईक एकाच मंचावर उपस्थित राहणार। सुनील तटकरेंची वाटचाल भाजपच्या दिशेनं, आमदार महेंद्र दळवींचा गौप्यस्फोट, रोह्याचं नाव बदनाम होत असल्याचाही आरोप। टक्केवारी मिळत नसल्यानं डीपीडीसीचा निधी थांबवला, खासदार प्रणिती शिंदेंचा पालकमंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप, भाजपचंही प्रणिती शिंदेंना चोख प्रत्युत्तर। शीतल तेजवानीला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट, आरोपी शीतलला बसायला आयुक्तालयामध्ये लाऊंज, शीतलला सोडण्यासाठी पोलिसांची कार। पार्थ पवारांचं नाव एफआयआरमध्ये का नाही? झी 24 तासनं उघड केलेल्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये अंजली दमानी यांचा खारगेंना सवाल, अपर मुख्य सचिव विकास खारगेंची मंत्रालयामध्ये घेतली भेट। 1 कोटी महिलांचे ई-केवायसी अद्याप पूर्ण नाही। ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याचं आवाहन। विधेयक मंजुरीबाबत राष्ट्रपती राज्यपालांना वेळेचं बंधन नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, कुठलाही निर्णय न घेता विधेयक रोखून धरणं घटनात्मक तत्वांच्या विरोधात असल्याचं मत। नाशिक जिल्ह्यामध्ये आफ्रिकन स्वाईन फीवरचा शिरकाव, पाथर्डी परिसर बाधित क्षेत्र घोषित, परिसरातील सर्व वराहांचा कलिंग करण्याचे आदेश, नागरिकांना खबरदारीच्या सूचना। आणि कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना लॉंग कोविडचा त्रास, रुग्णांच्या रक्तात गुठळ्या, संशोधनातून धक्कादायक बाब उघड।